चला नमस्कार, मी पी व्ही थोरात आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य बॅगाचा पॅटर्न घेऊन सिलेबसचा एक महत्त्वाचा पॉईंट घेऊन त्याचबरोबर याच्यामध्ये नवी मुंबई आणि DMERची भरती आता सध्या आपल्या हातामध्ये जी चालू भरती आहे ती म्हणजे तुमची RRBची भरती, जी की येणाऱ्या 28 तारखेला तुमच्या एक्झाम चालू होतील। त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट आहेत नवी मुंबईचे, त्याचीसुद्धा एक्झाम 1 ते 1.5 महिन्यामध्ये होईल। तुमच्यापैकी बरेच जणाला आतुरता आपली ड्रग इन्स्पेक्टरची, त्याचबरोबर DMERची भरती, त्याचबरोबर आरोग्य विभागाची भरती कधी याच्यामध्ये तुम्ही मला बरेच जण व्हॉट्सअपवरती किंवा कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारता। पण सध्या आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत मला वाटतं त्याच्यावरती आपण फोकस करणं गरजेचं आहे। आरोग्य विभागाची जेव्हा ॲड यायची तेव्हा येऊन जाईल, जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागा निश्चित येतील। ड्रग इन्स्पेक्टरची सुद्धा ॲड जेव्हा यायची तेव्हा येईल। सध्या दोन्ही जागेच्या आपल्याला फिक्स आकडा कळालेला आहे, ड्रग इन्स्पेक्टरचा सुद्धा कळालेला आहे, 109 जागेची मंजुरी भेटलेली आहे। त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या सुद्धा जागेचा आकृतिबंध तयार झालेला आहे आणि DMERची सुद्धा जवळपास 10 ते 20 हॉस्पिटलसाठी येणारी भरती आपल्याला माहिती आहे। फक्त आता जी हातात आहे त्याच्यावरती मला वाटतं आपण फोकस करणं खूप गरजेचं आहे। हातचं सोडून पळत्याच्या मागं आपण न लागता ज्या हातामध्ये आपल्या भरत्या आहेत त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यावरतीच आपण फोकस करावं लागेल। आपण किती जरी बोबाटा केला की ॲड कधी येईल कधी येणार नाही किंवा आम्ही वाट बघतो, त्याला काही अर्थ नाही। जेव्हा ॲड यायची तेव्हा येईल, फक्त आपण आता अभ्यास करून रेडी असणं गरजेचं आहे। हातामध्ये सध्या 2 एक्झाम आहेत, शिपाई फार्मची एक्झाम तुमची फॉर्म संपली त्याची एक्झाम होईल, RRBची एक्झाम येत्या 10 ते 12 दिवसामध्ये होईल, नवी मुंबईची ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट आहे त्याची एक्झाम होईल। म्हणजे हातामध्ये 2 ते 3 एक्झाम असताना सुद्धा आपण या एक्झामवर फोकस करणं गरजेचं आहे। जेव्हा ज्या एक्झाम यायच्या तेव्हा त्या येतील। आता स्टेप बाय स्टेप मी सुद्धा महत्त्वाचे काही पॉईंट्स घेऊन तुमच्यासाठी मेहनत घेऊन सिलेबस कॉपीमध्ये जेही पॉईंट आहेत ते एक पॉईंट कवर करून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की आजपासून हे व्हिडिओ स्टार्ट झालेले आहेत की कसे आरोग्य विभागाने DMERने जे प्रश्न आहेत ते TCS IBPSने कसे प्रश्न विचारलेले आहेत। डिटेलमध्ये ज्या माझ्या नोट्स मी स्वतः काढलेल्या आहेत तर त्या कंपेअर करून सिलेबसनुसार तुम्हाला दाखवेल मी की कसा प्रश्न तयार झालेला आहे। प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये आरोग्य विभाग कुठे फोकस करत आहे, सिलेबसला धरून विचारत आहे की सिलेबसला बाहेर विचारत आहे, TCS IBPSचा पॅटर्न, सर्व गोष्टी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। मी प्रत्येक एक पॉईंट घेऊन मेहनत करतो आहे। तर माझीसुद्धा अपेक्षा आहे की तुम्हीसुद्धा येणार एक्झामसाठी तशीच मेहनत घ्यावी। एक ना एक पुस्तक वाचून तुमच्यासाठी या नोट मेकिंग मी केलेले आहेत, तशी तुम्हीसुद्धा काळजीपूर्वक याचा फायदा घ्यावा। वेबसाईटवरती तुम्हाला मी पोटतिडकीने सांगतो आहे की टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिले आहेत। कुठल्याही प्रकारची फीस तिथे तुम्हाला लागणार नाही, 1 रुपयासुद्धा चार्ज लागणार नाही। जायचे फक्त रजिस्ट्रेशन करायचे आणि टेस्ट अटेम्प्ट करायचे। तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो आहे, कृपया करून तुम्हीसुद्धा मेहनत घ्यावी। पुन्हा एक्झाम येणार नाही तळतळीने यासाठी सांगतो आहे, कारण एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येणार नाही। 1-2 मार्क जरी तुम्हाला कमी पडले तरी तुम्ही मेरिटमध्ये नाही जर बसले त्याचा पश्चाताप जन्मभर तुम्हाला होईल। त्याच्यामुळे नेहमी सांगायचं माझं पोटतिडकीने कारण असतं की वेळेचा सदुपयोग एका ना एका मिनिटाचा आपल्याला झाला गरजेचा आहे। एकदा गेलेली वेळ, एकदा गेलेला रिझल्ट पुन्हा कधीही जीवनामध्ये वापस येणार नाही। तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओमध्ये सिलेबस कॉपी घेतलेली आहे मी आरोग्य विभागाची, तीच कॉपी DMERला लागू होते 100% आणि नवी मुंबईचा सुद्धा सिलेबस आलेला नाही, पण 60-40चा पॅटर्न असल्याने या सिलेबसला धरून प्रश्न TCS IBPS विचारू शकतं। आता याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं काय केलेलं आहे की आरोग्य विभागाचा जो पॅटर्न आहे तर तो आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा करू। त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणाऱ्या DMERचा सिलेबस किंवा त्याची जी प्रश्नपत्रिका आहे त्याचा पॅटर्न डिस्कस करू। आता जर आपण औषध निर्माण अधिकारी याचा जर पॅटर्न बघितला किंवा याची सिलेबस कॉपी बघितली तर ज्युरिस्प्रुडन्स या विषयाला धरून आज मी तुम्हाला पॅटर्न समजून सांगणार आहे। तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर औषध निर्माण अधिकारी म्हणजे ज्युरिस्प्रुडन्सचे टॉपिक आपल्याला जे दिलेले आहेत तर ते बऱ्यापैकी 2 टॉपिक आपण बघू शकतो। त्याच्यामध्ये फार्मसी ॲक्ट जो आहे तो 1948चा फार्मसी ॲक्ट आहे आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट जो आहे तो 1940 आणि रूल 1945। तर हे 2 महत्त्वाचे टॉपिक्स आपल्याला आरोग्य विभागाने सिलेबस कॉपीमध्ये मेन्शन केलेत। आता बघूया आपण नेमकं आरोग्य विभागाला चेक करूया की आरोग्य विभागाने कसा सिलेबसला धरून प्रश्न विचारलेला आहे की सिलेबसच्या बाहेर गेलेले आहेत। आता ह्या साईडला तुम्हाला सिलेबस दिला आहे मी, आता याला क्लोज करतो आपण बघितलं आहे आणि साईडला माझ्या ज्या नोट मी बनवलेल्या आहेत तुम्हाला सांगतो मी की मी सिलेबसनुसार किंवा सब्जेक्टनुसार माझं नोट मेकिंग चालू आहे। तर ज्युरिस्प्रुडन्स आणि सुटिक्स जवळपास कंप्लीट होत आलं आहे। तर आता या नोट्समधून आपण बघूयात की कसे कसे प्रश्न फ्रेम झालेले आहेत। आता सिलेबस कॉपी मी इथं क्लोज केलेली आहे। आता आपण सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये ही ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचा आहे, हा एक टॉपिक आहे, खालचा फार्मसी ॲक्टचा टॉपिक आहे। त्याच्यानंतर
महत्त्वाचे आणखीन 2 रेफरन्स याच्यामध्ये जोडलेले आहेत मी, ते सुद्धा आपल्याच पुस्तकातले आहेत आणि खाली एक इमेज जोडलेली आहे. त्याच्याकडे नोट मेकिंग चालू असल्यामुळे फक्त त्याची सध्या मी इमेज जोडलेली आहे. तर चालू करूयात आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला. आता आपलं जे टार्गेटचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर खाली आलात तर तुम्हाला अशा प्रकारच्या प्रॅक्टिस करण्यासाठी पहिली रिसेंटची जर बघितली आपण आपल्याला पॅटर्न समजण्यासाठी, तर आरोग्य विभागाची TCS IBPSची पहिली प्रश्नपत्रिका ती म्हणजे कारागृहाची प्रश्नपत्रिका आहे, जे की 31 जानेवारी 2025ला हा पेपर तुमचा पार पडलेला होता. आता खाली तुम्हाला यायचं आहे. आता इथं तुम्हाला व्यवस्थितपणे मी काय केलेलं आहे की सब्जेक्टनुसार तुम्हाला मी प्रश्न हायलाईट करून दिलेत. आजचा टॉपिक आहे आपला ज्युरिस्प्रुडन्सचा, तर फक्त ज्युरिस्प्रुडन्सचे प्रश्न बघू. तर पहिला प्रश्न तुमचा होता ज्युरिस्प्रुडन्सचा या प्रश्नपत्रिकेमध्ये, द लायसन फॉर द रिटेल सेल ऑफ द ड्रग अदर दॅन वन मेन्शन्ड इन शेड्यूल्स C, C1 अँड X इज इश्यूड. आता हे जे शेड्यूल किंवा लायसन जे विचारलेले आहेत, तर मी तुम्हाला नेहमी सांगतो की हा चार्ट आपला तोंडपाठ करायचा आहे. कोणतीही एक्झाम जर पेपर तुम्ही उचलला तर तुम्हाला याच्यावरती 100% प्रश्न विचारलेले दिसतील. आता याच्यावरती जे महत्त्वाचं पुस्तकं आहे, नोट्स आहेत मी काढलेल्या, तर ते आता आपण बघूयात की कसा प्रश्न याच्यावरती फ्रेम झालेला आहे. मी सांगितल्याप्रमाणे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टवरती जो आहे तो प्रश्न विचारलेला होता. B नंबरचा ऑप्शन याच्यामध्ये बरोबर आहे. फॉर्म नंबर 20 जो आहे तो जे लायसन आहे रिटेलरचं शेड्यूल C, C1 आणि Xसाठी, त्याच्यासाठी फॉर्म 20 हा जो आहे तो दिला जातो. आता कसा प्रश्न विचारला आहे, त्याचं उत्तर कसं आलेलं आहे, बाकीचे सुद्धा त्या रिलेटेड कोरिलेटेड जे प्रश्न बनू शकतात, तर ते थोडक्यामध्ये बघूयात आपण. आता ड्रग अँड कॉस्मेटिकच्या आता अशा प्रकारच्या माझ्या नोट्स आहेत, ज्या की मी 3-4 पुस्तकात व्यवस्थित केअरफुली PYQचा मदत घेऊन बनवलेल्या आहेत. आता याच्यावरती जर तुम्ही खाली गेला तर याच्यावरती तुम्हाला हा चार्ट दिसून जाईल, ज्याच्यावरती प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला प्रश्न बनलेले दिसतील. तर हा अशा प्रकारचा चार्ट आहे, ज्याच्यामध्ये लायसन जे आहेत ते इश्यू करण्याचे लायसन कुठले कुठले आहेत आणि फॉर्म नंबर दिलेले आहेत. आता प्रश्न कसा बनला आहे बघा. लायसन तुम्हाला विचारलेलं आहे इथं रिटेलरचं, रिटेलर तुम्ही बघू शकता. सेल ऑफ द ड्रग अदर दॅन, आता याच्यामध्ये हे 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत, अदर दॅन शेड्यूल C, C1 आणि X. तर बघू शकता तुम्ही रिटेलर आहे इथे आणि अदर दॅन C1 आणि X, म्हणजे इथं तुम्ही बघू शकता की 20 हे जे आहे ते फॉर्म नंबर आहे आणि ॲन्सरसुद्धा 20 आहे. आता हा जो चार्ट आहे हा आपल्यासाठी तोंडपाठ असणं गरजेचं आहे. कोणती एक्झाम घ्या, CGHS, RRB, एम्स, इस्रो, DSSB, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, ONGC, प्रत्येक एक्झाममध्ये महत्त्वाचा हा आपल्यासाठी असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता रिटेल, रिस्ट्रिक्टेड, होलसेलर आणि होलसेल डिस्ट्रीब्युटरचे ॲप्लिकेशन फॉर्म दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला अदर दॅन C, C1 आणि X म्हणलं तर 20 येईल. रिटेलरसाठी स्पेसिफाईड जर म्हटलं तर त्याच्यामध्ये C1 आहे, त्याच्यासाठी 21 येईल. X विचारलं तर त्याच्यामध्ये 20 F येईल. आता हा चार्ट कसा लक्षात ठेवायचा याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी देईलच तुम्हाला, याच्या ट्रिक्स आहेत महत्त्वाच्या कसा लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर रिस्ट्रिक्टेडसाठी सुद्धा सेम तसंच 20A, 21A, होलसेलरसाठी 20B, 21B आणि 20G, होलसेलर डिस्ट्रीब्युशनसाठी 20BB आणि 21BB. आता याची तुम्हाला जी ट्रिक्स आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल कसं लक्षात ठेवायचं. तर हा प्रश्न क्लिअर झाला. त्याच्यानंतर 17 नंबरचा प्रश्न तुमचा फार्मसी ॲक्ट 1948 वरती कसा बनला आहे बघा. द ॲक्ट कॉन्स्टिट्युटेड टू मॉनिटर द प्रोफेशन ऑफ, थोडक्यामध्ये फार्मसी ॲक्टची डेफिनेशन आहे ती विचारली. आता हे माझ्या फार्मसी ॲक्टच्या ज्या आहेत त्या नोट्स टॉपिकच्या, त्याच्यावरती आपण बघू शकतो ऑब्जेक्टिव्हमध्ये ह्या सगळ्या ज्या आहेत महत्त्वाच्या डेफिनेशन कवर होतात. टू रेग्युलेट द प्रोफेशन अँड प्रॅक्टिसेस ऑफ द फार्मसी, टू प्रोव्हाइड द युनिफॉर्म एज्युकेशन अँड ट्रेनिंग थ्रू आउट द इंडिया, रजिस्ट्रेशन ऑफ द फार्मसिस्ट अँड प्रोफेशन ॲक्टिव्हिटीज बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द स्टेट फार्मसी काउन्सिल. त्याच्यामध्ये जे आहे ते फार्मसी ॲक्ट हे महत्त्वाची, त्या ॲक्टची महत्त्वाची डेफिनेशन होती. द ॲक्ट कॉन्स्टिट्युटेड टू मॉनिटर द प्रोफेशन ऑफ द फार्मसी सो ॲज टू इन्श्युअर दॅट मेडिसिन आर हँडल्ड टू कंपाऊंडेड ऑर सोल्ड बाय द रजिस्टर्ड फार्मसिस्ट. आता पहिलं काय व्हायचं याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्रीमध्ये दिलेलं आहे. बिफोर इंडिपेंडन्स नो एनी रिस्ट्रिक्शन टू प्रॅक्टिसेस ऑफ द फार्मसी प्रोफेशन, म्हणजे आपली जी फार्मसीची प्रॅक्टिस करायची जी प्रोफेशन होतं कोणी त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने इलिजिबिलिटी नसताना सुद्धा आपली फार्मसीची प्रॅक्टिस करत असं. त्याच्यानंतर काय झालं की याच्यामध्ये लॉ इंटॅक्ट झाला आणि 1947 म्हणजे पहिलं फार्मसी बिल आलं आणि त्याच्यानंतर 1948 मध्ये त्याचं रूपांतर जे आहे ते फार्मसी ॲक्टमध्ये झालं. तर सांगायचा अर्थ काय की डेफिनेशनवरती सरळ प्रश्न विचारला होता आणि फार्मसी ॲक्ट 1948ची डेफिनेशन जर आपण बघितली तर तुम्हाला या प्रश्नाचा आन्सर इथंच भेटून गेला असतं. 2 लक्षात आले प्रश्न आपण बघितले. एक प्रश्न फार्मसी ॲक्ट 1948, दुसरा ड्रग अँड कॉस्मेटिक. दोन्ही प्रश्न सिलेबसला आधारित होते. कुठेही आरोग्य विभाग TCS IBPS सिलेबस कॉपीच्या बाहेर गेलेला आपल्याला दिसत नाही.
त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघूयात आपण, द फर्स्ट फॉर्मल फार्मसी एज्युकेशन वाज स्टार्टेड इन. आता पहिलं जे प्रोफेशन होतं फार्मसीचं ते कुठे आणि कोणत्या इयरमध्ये चालू झालं, इयर दिलं 1937, पण कुठे स्टार्ट झालं. आता हे जे आहे ते तुमचं जी हिस्ट्री होती त्याच्यामध्ये ज्युरिस्प्रुडन्सची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे भेटून जाईल. आता याचं काही टॉपिकचं नोट मेकिंग झाले, काहीचं नाही, पण महत्त्वाचा टॉपिक जे होता याचा आन्सर होतं इथं हिंदू बनारस युनिव्हर्सिटी, ज्याची 1937मध्ये जे आहे त्याच्यामध्ये पहिलं फार्मसीचं प्रोफेशन जे आहे ते सुरू झालं होतं. आणि याचासुद्धा तुम्हाला इथं मी लाईव्ह जे आहे ते दाखवून देईल की बाबा कसा प्रश्न जो आहे तो इथं विचारला गेला होता. हा प्रश्न कसा बनलेला होता बघा, इथे थोडक्यामध्ये तुम्हाला पुस्तकाचा रेफरन्स घेतलेला आहे, याच्यासुद्धा नोट मेकिंग झालेले आहेत. फक्त काही प्रश्न काही ज्या महत्त्वाच्या नोट्स आहेत जोडायच्या राहिल्या तर ते बघू शकतो तुम्ही. इन 1937 द फार्मसी एज्युकेशन टू ऑब्टेन द डिग्री बिगिन विदिन 3 years कोर्स ऑफ द बॅचलर ऑफ फार्मसी बी फॉर्म ॲज अ बनारस हिंदू युनिव्हर्सिटी इन इंडिया. लक्षात आलं, 1937 साली जे आहे ते फर्स्ट फॉर्मल फार्मसी एज्युकेशन वाज स्टार्टेड. पहिलं फॉर्मल फार्मसी एज्युकेशन जे आहे ते बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये 1937 साली चालू झाले होतं. हे सुद्धा रेफरन्स आपल्याला भेटून गेला की प्रश्न कसा फ्रेम झाला होता. फक्त हा जो प्रश्न आहे जो की हिस्ट्रीमध्ये हिस्ट्रीवरती जो विचारला होता आणि हा सिलेबस पॉईंटमध्ये जो आहे तो पॉईंट मेन्शन नव्हता. त्याच्यानंतर हा संपला पूर्ण जो आहे तो पॅटर्न कारागृहाचा आरोग्य विभागामध्ये 60-40च्या इनपुट होईल, ज्याची की TCS IBPSने एक्झाम घेतली होती. तर जवळपास PGचा जर आपण विचार केला तर 2 आणि हे जवळपास 3 असे जवळपास 3 प्रश्न हे तुमच्या फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सवरती कारागृहाच्या भरतीमध्ये तुमच्या TCS IBPSच्या महत्त्वाच्या कंपनीकडून विचारले गेले होते. आणि म्हणता येईल की जवळपास सिलेबसला धरूनच प्रश्नाचं जे मेकिंग आहे ते झालं होतं. फक्त जर एक प्रश्न आपण डायरेक्टली इनडायरेक्टली जर इथे कन्सिडर केला या हिंदू बनारस युनिव्हर्सिटीचा, तर हे दोन्ही प्रश्न तुम्हाला फार्मसी ॲक्ट अँड ड्रग ॲक्ट कॉम्पिटेट ॲक्ट मेन्शन केलं होतं आणि त्याच्यावरती प्रश्न हे विचारले गेले होते, जे की तुम्हाला मी माझ्या ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये दाखवून दिलं की कसे प्रश्न हे विचारले जातात. त्याच्यामुळे व्यवस्थित केअरफुली आपण प्रत्येक पॉईंटचं केअरफुली रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आता ही झाली एक प्रश्नपत्रिका कारागृहाची 2025ची रिसेंट प्रश्नपत्रिका. आता 2 वर्ष त्याच्या पाठीमागे आपण जाऊ, ज्याच्यामध्ये आपण आणखीन एक महाराष्ट्रामध्ये भरती आरोग्य विभागाची राबवली गेली होती, त्याचीसुद्धा एक्झाम TCS IBPSने कंडक्ट करण्यात आली होती TCS IBPSकडून. तर त्याच्यासुद्धा पॅटर्न आपण डिस्कस करू. आता प्रश्नपत्रिका आहे तुमची 5/12/2023ला झाली होती. महाराष्ट्र DHS फार्मसी आरोग्य विभागाची महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर जवळपास 13 प्रश्न तुमचे नुसत्या ज्युरिस्प्रुडन्स या विषयावरती विचारले गेले. तुम्हाला कमाल वाटेल की किती महत्त्वाचा हा सब्जेक्ट आहे ज्युरिस्प्रुडन्स, ज्याला आपण एक डिप्लोमाचा छोटासा बेसिक सब्जेक्ट समजतो असतो, पण याच्यावरती 13 प्रश्न तुमच्या आरोग्य विभागाने विचारलेले आहेत. टोटल जर आपण विचार केला तर फार्मसीचे 80 प्रश्न होते आणि त्या 80 प्रश्नापैकी जवळपास 13 प्रश्न हे तुमचे आरोग्य विभागाने ज्युरिस्प्रुडन्सवरती विचारलेले आहेत. तर पहिला प्रश्न आपण बघूया तिथे, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया इज रिकॉन्स्टिट्यूटेड. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया जे आहे ती किती वर्षांनी त्याचं रिकॉन्स्टिट्यूशन होतं, तर सगळ्यांना माहिती आहे की 5 वर्षानंतर होतं. महत्त्वाचा टॉपिक फार्मसी ॲक्ट जो आहे महत्त्वाचा टॉपिक, त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. तर ते आता थोडक्यात आपण बघूया. तिथे नोट्स काढलेले आहेत मी. फार्मसी ॲक्ट 1948च्या याचं इश्यूशनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कधी 1948 या महत्त्वाच्या इश्यूशनवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता PCI म्हणजे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, इथं बघू शकता तुम्ही. याचा कधी फुल फॉर्मसुद्धा विचारला जातो. त्याचं कॉन्स्टिट्यूशन किंवा रिकॉन्स्टिट्यूशन कधी होतं तर 5 वर्षांनी होतं. इथंच तुम्हाला क्लिअर झालं असतं जर तुम्ही बघितलं असतं तर. ॲन्सर आहे B. त्याच्यानंतर महत्त्वाचा सेक्शन विचारला जाईल की कोणत्या सेक्शनच्या अंडर फार्मसी जे आहे ते रिकॉन्स्टिट्यूशन होतं, तर सेक्शन 3. त्याच्यानंतर पहिली PCI कधी कन्स्टिट्यूट झाली 1949 आणि त्याला सेंट्रल काउन्सिल म्हणतो. आता बाकी खाली डिटेलमध्ये भरपूर पॉईंट मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर सध्या आपण फक्त पॅटर्न बघतोय तर महत्त्वाचे 2-3 पॉईंट कव्हर केले सोबत. लक्षात आलं. अशा प्रकारचा B प्रश्नाचा आन्सर बरोबर आहे आणि फार्मसी ॲक्ट 1948चे प्रश्न विचारला. सिलेबसला धरूनच प्रश्न आहे, कुठेही बाहेर नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, द पर्सन हू इज नॉट ॲन एक्स ऑफिशियो मेंबर ऑफ अ जॉईंट स्टेट काउन्सिल. जॉईंट स्टेट काउन्सिलचा एक्स ऑफिशियो मेंबर खालीपैकी कुठला आहे, तर तो तुम्हाला इथं प्रश्न विचारले. कुठला मेंबर नाही ते प्रश्न विचारले तुम्हाला. फार्मसी ॲक्टवरतीच प्रश्न आहे. जर तुम्ही खाली इथे आला तर तुम्हाला जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल इथं खाली भेटून जाईल. इथं बघू शकतो मी, जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल एक सेक्शन 21च्या अंडर याचं कॉन्स्टिट्यूशन केलं जातं. आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी एक्स ऑफिशियो मेंबर कुठला नाही. आता याच्यामध्ये बघा तुम्ही एक्स ऑफिशियो मेंबर खाली दिलेले आहेत मी. चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिसर हा एक्स ऑफिशियो मेंबर असतो.
तर इथं बघूयात आपण तो आहे का, चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिसर आहे, म्हणजे हे उत्तर नाही. गव्हर्नमेंट ॲनालिस्ट आहे का, गव्हर्नमेंट ॲनालिस्टसुद्धा आहे, म्हणजे हे सुद्धा उत्तर नाही. त्याच्यानंतर ऑफिसर इन्चार्ज ऑफ ड्रग अँड सेंट्रल ऑर्गनायझेशन आहे का, ऑफिसर इन्चार्ज ऑफ ड्रग अँड सेंट्रल ऑर्गनायझेशन हा सुद्धा आहे, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन नाही. म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते आहे बी. आणि द रजिस्ट्रार ऑफ द SPS स्टेट फार्मसी काउन्सिलचा जो रजिस्टर आहे तो एक्स ऑफिशियल मेंबर नाही जॉईंट फार्मसी काउन्सिल. तर कोणते आहे, तर चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिसर आहे, गव्हर्नमेंट ॲनालिस्ट आहे आणि ऑफिसर इन्चार्ज ऑफ ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशन. हे 3 महत्त्वाचे एक्स ऑफिशियल मेंबर आहेत जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलचे. बाकी बी हे ऑप्शन याच्यामध्ये बसत नाही. हा सुद्धा प्रश्न सिलेबस कॉपीला धरून आहे. 16 नंबरचा प्रश्न, द लायसन ऑफ द सेल रिटेल ड्रग अदर दॅन द वन्स मेन्शन्ड इन द शेड्यूल C, C1 अँड X इश्यूड अंडर द फॉर्म विच. आता तुम्हाला आताच मी सांगितलं एका मिनिटापूर्वीच, मागच्या प्रश्नपत्रिकेसुद्धा हा प्रश्न रिपीट झाला. आरोग्य विभाग 2023 म्हणून लिहिले. किती हा चार्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे बघा. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टवरती हा प्रश्न टॉपिकवरती आहे. आणि मागच्याच प्रश्नपत्रिकेत तुम्हाला मी सांगितलं होतं की हा चार्ट तोंडपाठ आपल्याला करायचा आहे आणि तिथंच प्रश्न त्यांनी बनवला आहे. मला वाटतं हाच प्रश्न आरोग्य विभागातसुद्धा विचारला गेला होता, तोच प्रश्न त्याने रिपीट केला. याचा अर्थ PYQची प्रॅक्टिस आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपल्याला नेमकं कळतं की कोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले जातात. 10 थेरीचे टॉपिक जर वाचले तर त्याच्यामध्ये 2 कोणते महत्त्वाचे टॉपिक्स आहेत जे की येणाऱ्या रिव्हिजनसाठी मला रिवाईज करायचे आहेत. आता याच्यासाठी PYQची प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस गरजेचं आहे. आता इथंच बघा, लायसन ऑफ द सेल ऑफ द रिटेल ड्रग, म्हणजे रिटेल म्हणजे एकच नंबरचा पॉईंट आहे. अदर दॅन शेड्यूल C, C1 म्हणजे इथंसुद्धा 20 नंबरचा ऑप्शन आहे. तर सेम प्रश्न हा तुमचा मागच्या प्रश्नपत्रिकेत झाला आहे, तोच पुन्हा आरोग्य विभागाने विचारलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, 22 नंबरचा, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया कंटेन कंप्राइजेस मेंबर फ्रॉम द AICTE आणि UGC. आता फार्मसी काउन्सिल PCI जे आहे त्याच्यामध्ये AICTE आणि UGCचे मेंबर किती असतात त्याच्यावरती प्रश्न विचारला आहे. सेम प्रश्न आहे, फार्मसी ॲक्ट सिलेबसला धरून आहे. थोडक्यामध्ये आपल्या नोट्समध्ये कवर झाला का झालेला नाही ते बघूयात आपण. या फार्मसी ॲक्टच्या महत्त्वाच्या नोट्स PCIवरती प्रश्न विचारलेला आहे, खाली PCI त्याच्यामध्ये प्रश्न विचारला आहे. हा पॉईंटसुद्धा कवर केला आहे मी की 1 रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द UGC अँड AICTE. एक नंबरचा ऑप्शन आहे बरोबर आहे की तुमच्या PCIमध्ये AICTE आणि UGCचा एक मेंबर असतो, जो की तुम्हाला आता दाखवून दिलं मी, सिलेबस कॉपीमध्ये आहे आणि आपल्या नोट्समध्ये सुद्धा मेन्शन केले. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न, फेन वॉज द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट इस्टॅब्लिश्ड. सांगितलं तुम्हाला मी की इसवी तोंडपाठ करायचे, तर आपल्याला इसवी प्रश्न विचारलेला आहे आणि टॉपिकच्या सुरुवातीला इथं इसवी दिलेले आहेत. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट बघू शकता तुम्ही वर 1940 आणि रूल 1945 असे महत्त्वाचे इसवी तोंडपाठ करायचे आहेत. याचं उत्तर क्लिअर झालं. त्याच्यानंतर लायसन ऑफ द रिस्ट्रिक्टेड सेल ऑफ द ड्रग अँड अदर दॅन शेड्यूल C, C1 आणि X. पुन्हा तोच टॉपिक, पुन्हा तोच चार्ट, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचा. आता लक्षात आलं असेल तुमच्या की नेहमी सांगण्याचं कारण काय आहे, कोणते टॉपिक्स आहेत जे की आपल्याला कळतील किती महत्त्वाचे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस भरपूर करा MCQची. नेहमी तुम्हाला मी सांगतो आहे, यावरनं तुम्हाला पॅटर्न प्रत्येक एक्झामचा कळत असतो. आता या चॅप्टरवर किती प्रश्न विचारले बघा, 3 ते 4 प्रश्न इथेच तुम्हाला दाखवले मी की रिस्ट्रिक्टेडवरती विचारलं आहे. हा 3 नंबरचा पॉईंट रिस्ट्रिक्टेड. प्रश्न विचारला अदर दॅन C आणि C1 म्हणजे 1 नंबरमध्ये. इथं रिटेलला 20 आणि रिस्ट्रिक्टेडचा 20A D नंबरचा ऑप्शन क्लिअर झालं. हा सुद्धा प्रश्न सिलेबस कॉपीच्या बाहेर नाही, सिलेबस कॉपीला धरून आहे. त्याच्यानंतर 32 नंबर, स्टँडर्ड टू बी कंपाइल्ड विथ इम्पोर्टेड ड्रग्स मेन्शन इन. शेड्यूलवरती आहे. आणखीन एक महत्त्वाचा हा टॉपिक आपला, ते म्हणजे शेड्यूल. कुठल्याही एक्झाममध्ये ज्युरिस्प्रुडन्स म्हणलं की प्रश्न 100% याच्यावरती हमखास विचारला जातो. आता 32 नंबरचा प्रश्न शेड्यूलवरती विचारलेला आहे की स्टँडर्ड टू बी कंपाइल्ड इम्पोर्टेड अंडर द मेन्शन इन. आता शेड्यूल म्हणाल तर तुम्हाला शेड्यूल जे A आहे, शेड्यूल B, शेड्यूल C अशा प्रकारचं वाटेल, कन्फ्युजिंग होईल. प्रश्न 100% चुकला असता, पण प्रश्न कसा बनलेला आहे आपल्या हँड रिटन नोट्समध्ये दाखवून देईल. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट या महत्त्वाच्या टॉपिकवरला महत्त्वाचा प्रश्न आणि त्याच्यावरती तुम्हाला मी दाखवून देतो की प्रश्न कुठं हा जो आहे तो मेक झालेला होता. याच्यामध्ये शेड्यूल टू द ॲक्ट म्हणून पॉईंट आहे, ज्याच्यामध्ये फर्स्ट शेड्यूलमध्ये जे आहे ते बुक्सचे नाव आणि स्टँडर्ड आहे आणि सेकंड शेड्यूलमध्ये इन्क्लुडेड द स्टँडर्ड टू बी कंपाइल ऑफ द ड्रगचं स्टँडर्ड जे आहे त्याच्यामध्ये सेल स्टॉक अँड एक्झिबिटेड फॉर द सेल ऑफ डिस्ट्रीब्युशन. तर हा प्रश्न तुमचा अशा प्रकारे इथं जो आहे तो तयार झालेला होता आणि याचं जर आन्सर तुम्ही बघितलं तर सेकंड शेड्यूल टू द ॲक्ट हे आन्सर येईल. स्टँडर्ड टू बी कंपाइल इम्पोर्टेड, इथं बघू शकता स्टँडर्ड टू बी कंपाइल फॉर इम्पोर्टेड सोल्ड अँड स्टॉक. D नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट
सिलेबसला धरून प्रश्न आहे. त्याच्यानंतर पेनॉल्टीवरती प्रश्न विचारले आहे. हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक. पेनॉल्टी फॉर फॉल्स क्लेम टू बी रजिस्टर्ड फार्मासिस्ट. एखादा जर कार्यकर्ता म्हणत असेल की मी रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे, तर हे एक जे आहे तर त्याच्यासाठी महत्त्वाची पेनॉल्टी तुम्हाला लागू शकते. जर तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट नसताना सुद्धा प्रॅक्टिस करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला फाईन किती आहे तर 500 रुपये फाईन आहे. आता ह्यासुद्धा पेनॉल्टी कवर केलेल्या आहेत फार्मसी ॲक्टमधल्या महत्त्वाचा टॉपिक. त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटला जर तुम्ही गेला प्रत्येक टॉपिकच्या तर मी तुम्हाला इथे पेनॉल्टी कवर केलेल्या आहेत. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला गेला होता, तर तो थोडक्यात आपण इथं बघू कशाच्या पेनॉल्टी. ऑफेन्सेस अँड पेनॉल्टी. कार्यकर्ता म्हणत असेल मी रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे, तर तसं म्हणायचं नाही. त्यासाठी 500 रुपये फाईन आहे. सजासुद्धा होऊ शकते 6 महिन्याची. इथंच आरोग्यभवनी प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर हा 1000 रुपयापर्यंत सुद्धा फाईन जाऊ शकतो. त्याच्यानंतर रजिस्टर्ड फार्मासिस्ट असताना डिस्पेन्सिंग करायची नाही केली तर 6 महिन्याची सजा होऊ शकते. 1000 रुपये फाईन लागू शकतो किंवा दोन्ही होऊ शकतं. त्याच्यानंतर फेलिंग टू द सरेंडर द सर्टिफिकेट ऑफ द रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट DI आला आणि जर दाखवू शकले नाही त्यासाठी सुद्धा 50 रुपये फाईन एक्सटेंड होऊ शकतो. ह्या महत्त्वाच्या पेनल्टीज लक्षात आलं. हे सुद्धा क्लिअर झालं. फार्मसी ॲक्ट सिलेबसच्या बाहेर विचारलेला नाही. टेस्टॅटोलॅक्टोन इज अ डेंजरस टू बी एक्सेप्ट अंडर द मेडिकल सुपरविजन लिस्टेड. शेड्यूलवरतीच प्रश्न आहे. फक्त ड्रगचं नाव टाकून थोडंसं आरोग्य विभागाने कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण कन्फ्युजन होण्याची आवश्यकता नाही. शेड्यूल जी ए ऑप्शन क्लिअर आहे. आता शेड्यूलवरती नोट मेकिंग डिटेलमध्ये बनवलेलं नाहीत, पण आपल्या पुस्तकात जर तुम्ही चेक केलं रिव्हिजनचं जे पुस्तक आहे आपलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचे महत्त्वाचे जे शेड्यूल आहेत तर त्याची मी लिस्ट पाठीमागच्या साईडला टाकलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा हे शेड्यूल भेटून गेले असतील की शेड्यूल जी कसं आहे याचा आन्सर येते ते बघा. इथं जी नंबर लिस्ट ऑफ द सबस्टन्सेस रिक्वायर्ड टू बी यूज्ड अंडर द मेडिकल सुपरव्हिजन. मेडिकल सुपरव्हिजनमध्येच ड्रगचं जे प्रिस्क्रिप्शन आहे किंवा ड्रग जे आहे ते दिले जातात. फक्त इथं ड्रगचं स्पेसिफिक नाव टाकून आरोग्य विभागाने कन्फ्यूज करायचा प्रश्न केला आहे. कन्फ्यूज होण्याची आवश्यकता नाही. शेड्यूल एला इथं ऑप्शनला क्लिक करायचं, बाकी गोंधळ करण्याची आवश्यकता नाही. हे सुद्धा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचे प्रश्न आरोग्य विभाग कुठेही सिलेबस कॉपीच्या बाहेर गेलेला नाही. 44 नंबरचा प्रश्न टोटल नंबर ऑफ द नॉमिनेटेड मेंबर इन DTAB ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड फुल फॉर्म. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. फुल फॉर्म लक्षात ठेवा. प्रश्न आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. पुन्हा आपल्या नोट्सकडे जाऊ ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या आणि बघू की कसा प्रश्न विचारला गेलेला आहे. DTAB ही सुद्धा एक महत्त्वाची बॉडी आहे तुमची ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमधली. त्याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. मेंबर किती आहेत, कोणत्या सेक्शनच्या अंडर ही बॉडी जी आहे ती बनवली जाते. तर हे सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला कवर करायच्या आहेत. इथं बघा DTAB ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड याचा फुल फॉर्म. सेक्शन 5च्या अंडर फॉर्मेशन होतं. टोटल 18 मेंबर. एक्स ऑफिशियो 8 मेंबर. नॉमिनेटेड 5. सिलेक्टेड 5. आता प्रश्न कुठे विचारला आहे टोटल नंबर ऑफ नॉमिनेटेड मेंबर. नॉमिनेटेड मेंबर इथं बघायचे 5. बाकी डोळे झाकून आन्सर इथं टिक करायचं ऑप्शन नंबर ए. कुठेही सिलेबस कॉपीच्या बाहेर नाही. चला नेक्स्ट प्रश्न 65 नंबरचा रिक्वायरमेंट ऑफ द गाईडलाईन ऑफ द क्लिनिकल ट्रायल. आता ह्या सेक्शनविषयी तुम्हाला शेड्यूलविषयी मी शॉर्ट नोट्समध्ये किंवा समजून सांगेल एका दिवशी की कसे शेड्यूल लक्षात ठेवायचे. फक्त एकच पॉईंट लक्षात ठेवायचा आणि बाकी शेड्यूल पाठ. तर इथं क्लिनिकल ट्रायल म्हटलं की डोळे झाकून शेड्यूल वाय मारायचा आणि आपल्या पुस्तकातसुद्धा दाखवून देईल मी तुम्हाला. काही महत्त्वाचे काही शॉर्ट महत्त्वाच्या ट्रिक्स तयार केले आहेत मी शेड्यूलसाठी. ते तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे नेक्स्ट शेड्यूलमध्ये कवर करेल आणि तो चार्टसुद्धा. आता इथं बघा शेड्यूल वाय रिक्वायरमेंट ऑफ द गाईडलाईन ऑफ द क्लिनिकल ट्रायल. फक्त क्लिनिकल ट्रायल लक्षात ठेवायचे आणि शेड्यूल वाय मारून जायचं. ते कसं लक्षात ठेवायचं सांगेल तुम्हाला मी. शेड्यूल वाय ए नंबरचा ऑप्शन करेल की ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टवरती प्रश्न बनलेला आहे. सिलेबस कॉपीला धरून आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न तुमचा सुटिक्समध्ये सुद्धा कवर होईल आणि तुमच्या ज्युरिस्प्रुडन्समध्ये सुद्धा कवर होईल. आता हे BS कुचिकरमध्ये दिलेलं आहे. आणखी शेड्यूलवरती डिटेल मी नोट्स काढलेल्या नाहीत, पण हे सुद्धा प्रश्न जो आहे तो ज्युरिस्प्रुडन्समध्ये आला असता. आणि याचं जे आन्सर आहे की व्हॉट आर द स्टोरेज कंडिशन ऑफ द व्हॅक्सिन, तर ते तुमचं आन्सर आलेलं आहे इथं बी नंबरचं. 36 ते 46 डिग्री फॅरेडे जे आहे ते या टेम्परेचरला तुमच्या व्हॅक्सिन ज्या आहेत त्या स्टोअर केल्या जातात. 70 नंबरचा प्रश्न रजिस्टर्ड फार्मासिस्ट मीन्स. रजिस्टर्ड फार्मासिस्टला किंवा याची महत्त्वाची डेफिनेशन काय आहे तुमचा प्रश्न विचारला गेला होता फार्मसी ॲक्ट या महत्त्वाच्या विषयावरती. तो सुद्धा नोट्समध्ये मी कवर केलेला आहे. डी नंबरचा ऑप्शन कवर इथं आहे की पर्सन नेम इज एंटर्ड इन अ रजिस्टर ऑफ द स्टेट. ज्या पर्सनचं नाव आहे ते स्टेटच्या रजिस्टरमध्ये मेन्शन केलं असं एंटर केलं असतं. त्याच्यामुळे त्याचं क्वालिफिकेशन बी फॉर्म झाले पाहिजेत. 500 आवरची त्याची प्रॅक्टिस पाहिजे, ॲक्च्युअल प्रॅक्टिस पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी नोट्समध्ये दिलेल्या आहेत. दाखवण्याची आवश्यकता नाही. डी नंबरचा ऑप्शन करेक्ट होतो. त्याच्यानंतर
शूड मेंटेन द बॅच ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड. हा सुद्धा शेड्यूलवरती प्रश्न विचारला आहे. कसा विचारला आहे लगेच दाखवून देतो. शेड्यूल यू डी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. खाली यायचं इथं बघू शकता तुम्ही यू मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड म्हणलं नुसतं रेकॉर्ड म्हणलं की शेड्यूल यू इथं मारायचं आहे. 72चं डी ड्रग अँड कॉस्मेटिकवरची प्रश्न आहे, सिलेबसला धरून आहे. तर असं जवळपास महाराष्ट्राचा पेपर झाला होता. त्याच्यामध्ये जवळपास 13 ते 14 प्रश्न तुमच्या ज्युरिस्प्रुडन्सवरती विचारले गेलेले होते. म्हणजे मॅक्सिमम पोर्शन जर आपण विचार केला तर 14 प्रश्न तुमचे ज्युरिस्प्रुडन्सचे होते. कसे प्रश्न होते, सिलेबस कॉपीला धरून होते किंवा नव्हते, तुम्हाला मी सगळ्या गोष्टी लाईव्ह दाखवायला. फक्त एखादा प्रश्न जो होता तो हिस्ट्रीमधनं विचारला होता, तो सुद्धा आपल्याला म्हणता येणार नाही की जास्त सिलेबस कॉपीच्या बाहेर नाही. एकदा आपण कोणत्याही सब्जेक्टचे व्यवस्थित रिव्हिजन जर केलं तर तो पण सुद्धा प्रश्न आपला चुकला नसता किंवा आपण प्रिव्हियस याची प्रॅक्टिस केली ती चुकला नव्हता. तर अशा प्रकारचे तुम्हाला मी दाखवून दिले की आरोग्य विभाग सिलेबस कॉपीला धरूनच 2च टॉपिक कवर केलेत. तुमचं फार्मसी ॲक्ट आणि तुमचा DNC म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. पण बाकीचे सुद्धा टॉपिक आपल्याला वाचायचे आहेत जर रिझल्ट आणायचा असेल तर. एक सुद्धा जर प्रश्न चुकला असता आपला बनारस युनिव्हर्सिटीचा तर बाकीच्या विद्यार्थ्याच्या कंपॅरिझनमध्ये आपण 1 ते 2,000 मेरिटनं मागं गेलेलो असतो. त्याच्यामुळं 100% लागायचे पोस्ट क्लिअर करायची तर प्रत्येक पॉईंट आपण कवर करणं गरजेचं आहे. 2 टॉपिक दिले पण फक्त 2च करायचे. PYQने सुद्धा आरोग्य विभागानं 2च टॉपिकवर विचारले म्हणून मी फक्त 2च टॉपिक करणार तर असं करायचं नाही. फक्त तुम्हाला मी पॅटर्न समजून सांगितला की कसा प्रश्न विचारला जातो, कुठले टॉपिक या 2 टॉपिकमधले महत्त्वाचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला मी डिटेलमध्ये चर्चा केली आणि महत्त्वाच्या ज्या नोट्स होत्या त्याच्यामध्ये दाखवून दिलेले की कसे प्रश्न हे विचारले जातात, कसा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर असा हा तुमचा पूर्ण मी पॅटर्न होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये चर्चा करून सांगितली, लाईव्ह दाखवून दिलं नोट्समध्ये माझ्या की कसे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये आरोग्य विभागाचा पॅटर्न TCS IBPS DMAR ह्या दोन्ही प्रश्नपत्रिकेचा आढावा घेऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट पेपर घेऊ DMARचा, ज्याच्यावर सुद्धा डिटेल चर्चा करू की ज्युरिस्प्रुडन्सवरती कसे प्रश्न विचारले आहेत. जसा जसा वेळ भेटेल तसा तसा तुम्हाला मी प्रत्येक टॉपिक घेऊन सिलेबस कॉपीमधला PYQला जोडून आपल्या नोट्सला जोडून रेफरन्स लाईव्ह देऊन सांगण्याचा प्रयत्न करेल की कसे प्रश्न हे विचारले जातात, कसा अभ्यास करावा लागेल, कुठले टॉपिक महत्त्वाचे आपल्यासाठी येणाऱ्या एक्झामसाठी होतील. आता तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतोय तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्यवस्थितपणे स्वतःच्या नोट्स बनवा, स्वतः स्टँडर्ड पुस्तकं वाचा, महत्त्वाची सिलेबस कॉपी अगोदर कवर करा. त्याच्यानंतर बाकीचे जेवढेही पुस्तकं वाचता येईल, मी म्हणेल जास्त सोर्सेस वाचण्यापेक्षा एकच सोर्स डबल वाचणं, पुन्हा पुन्हा त्याचं रिव्हिजन करणं, स्वतःच्या नोट्स बनवणं, कन्सेप्ट क्लिअर करणं, पाठांतरावरती भरपूर भर देणं, कॉलॉजीचं क्लासिफिकेशन असेल तोंडपाठ असणं गरजेचं आहे, महत्त्वाचं फॅक्च्युअल डाटा तोंडपाठ असणं गरजेचं आहे. ह्या ज्या गोष्टी सांगतोय ह्या अनुभवातून सांगतोय. आतापर्यंत जेवढ्याही प्रश्नपत्रिकेवरती काम केलं मी 10-15,000 MCQवरती, त्यातनंच आलेला हा महत्त्वाचा अनुभव. त्यामुळे पोटतिडकीने नेहमी सांगण्याचा प्रयत्न असतो की वेळ न दवडता येणाऱ्या ज्याही एक्झाम हातामध्ये आहे तर त्याच्यावरती फोकस करा. बाकी DI कधी येईल, आरोग्य भरती कधी येईल, DMAR कधी येईल किंवा नाही, किती दिवस झालं पेंडिंग आहे, कधी येणार आहेत, या गोष्टीवरती चर्चा न करता हातात काय आहे तर 2 भरत्या सध्या हातात आहे त्याचाच मी अभ्यास करेल. एक जरी पोस्ट असेल तर ती पोस्ट माझ्यासाठीच आहे, मी ती क्लिअर करेल या उद्देशानं, या ध्यानं जर गेलं, चांगला अभ्यास केला, वेळेचा उपयोग केला तर नक्कीच येणारी पोस्ट आपली असेल. आणि आजच्या प्रकारचा जोही अशा प्रकारचा महत्त्वाचा कंटेंट मला तुमच्यासाठी बनवता येईल, जेवढी मेहनत माझ्याकडून पॉसिबल होईल तेवढी तुमच्यासाठी मी नेहमी घेत असतो. जसं की वेबसाईटवरती तुम्हाला कंटेंट डेलीच माझा जसं जसा वेळ भेटेल तसं टेस्ट सिरीज चालू आहेत, महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स टेलिग्रामवरती वेबसाईटवरती चालू आहेत. तर त्याचा तुम्ही मला वाटतं फायदा करून घ्यावा. नक्कीच येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारचा कंटेंट तुम्हाला या यूट्यूब चॅनल देत असतो मी. नक्कीच तुमच्या बहीण भावासोबत हा कंटेंट किंवा यूट्यूबचे जी लिंक शेअर करू शकता येणाऱ्या पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीसाठी. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.